करूया. हो चालेल सर. Firstly, introduce yourself, your educational background, your experience, family background. येस सर. मी सर लातूर जिल्ह्यातला निलंगा तालुक्यातील चिलवणथोडी या गावातून आलोय. माझं 10वी पर्यंत शिक्षण जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळ लातूर येथून झालंय. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथून पूर्ण केलं. त्यानंतर सर मी इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे सर माझा 2.5 वर्षाचा. आतारा फार्मास्युटिकल येथे मी जॉईन केलं. त्यानंतर सर मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो आणि काही थोड्या मार्काने माझी एक्झाम जात होत्या. त्यानंतर मी ही एक्झाम दिली आणि इथपर्यंत पोहोचलो. पीजी कशात झालंय? सर M.Pharm मध्ये क्वालिटी अश्युरन्स मध्ये झालंय. क्वालिटी अश्युरन्स. येस सर. डिफरन्स काय क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल मधला? सर जनरली असं म्हणू शकतो की एखादा प्रोडक्ट आपण म्हणजे बनलाय किंवा बनवण्याच्या अगोदर पासून जे प्रिकॉशन्स घेतो किंवा प्रतिबंधित उपाय करतो, जसं की क्वालिटीच्या बाबतीत, सेफ्टीच्या बाबतीत आणि एफिकसीच्या बाबतीत, आणि ज्या काही प्रिकॉशन्स घेतो आणि स्टँडर्ड क्वालिटी मिळण्यासाठी ज्या काही आवश्यकता आहेत त्या आपण प्रोडक्ट मध्ये देत असतो. तसंच क्वालिटी कंट्रोल जर म्हणलं तर प्रोडक्ट पूर्ण बनल्याच्या नंतर जी प्रोडक्ट किंवा एखादा डोजेस फॉर्म बनल्याच्या नंतर त्याची एफिकसी, क्वालिटी आणि सेफ्टी चेक केली जाते. तो म्हणजे क्वालिटी कंट्रोल असं मला वाटतं सर. 2 वर्षाचा तुम्ही एक्सपिरियन्स म्हटले, त्याचा ह्या ड्रग इन्स्पेक्टरसाठी काय बेनिफिट होऊ शकतो त्या अनुभवाचा तुमच्या? हो सर, म्हणजे नक्कीच की सिंपल की ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे मूलभूत घटक आहेत की इन प्रोसेस मध्ये प्रोडक्शन होत असताना छोटे छोटे एरर असतात, जे की टॅबलेट डिफेक्ट असतील किंवा कॅप्सूल मध्ये किंवा जे आपण ऑइंटमेंट असतील, यामध्ये छोटे छोटे जे डिफेक्ट्स असतील तेच काम रिलेव्हंटली ड्रग इन्स्पेक्टरचं आहे असं मला वाटतं. आणि ज्या की मी चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो सर भविष्यामध्ये त्या जॉबवरती. आणि एक चांगलं क्वालिटेटिव्ह इन्स्पेक्शन ड्रग इन्स्पेक्टर कडून ज्या गोष्टी की मला M.Pharm मुळे आणि तिथल्या एक्सपिरियन्स मुळे चांगल्या ठाऊक झाल्या असं वाटतं मला. What are the key processes and activity of a quality assurance? फार्मास्युटिकल क्वालिटी अश्युरन्सच्या काय काय की कंपोनंट्स आहेत किंवा काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत महत्वाच्या? इनलिस्ट करा महत्वाच्या काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा प्रोसेसेस आहेत. हा सर, फर्स्ट ऑफ ऑल सर मेनली की मेडिकेशनची क्वालिटी, सेफ्टी आणि एफिकसी ही म्हणजे ही टिकवता यायला पाहिजे आणि ती कंटिन्युअसली पाहिजे. त्यामध्ये सर इन प्रोसेसली आम्ही एखादा रॉ मटेरियल किंवा एपीआय असेल किंवा एक्सिपेंट असतील, जिथून कंपनीमध्ये येतात तिथपासून क्वालिटी चेक होते आणि तिथून परत इन प्रोसेस मध्ये जात असताना प्रत्येक गोष्टीचं कॅलिब्रेशन होतं किंवा त्यांचे एसओपी नुसार हँडलिंग आहे का किंवा त्यांच्यात कुठे डिफेक्ट जाणवतोय का, त्यानुसार इन प्रोसेस मध्ये प्रोडक्शन होतं. तिथून पॅकेजिंगला जातं. पॅकेजिंग मध्ये सुद्धा काही टेस्ट असतात, जसं की लीक टेस्ट असते, त्या थ्रू पास झाल्यानंतर मग पॅकेजिंग फायनल प्रोडक्ट, फिनिश प्रोडक्ट क्यूसीला क्वांटिफाय करण्यासाठी धाडला जातो. या प्रकारे सर म्हणू शकतो की एफडीएनं मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये नॉट ऑफ क्वालिटी स्टँडर्ड म्हणून रिपोर्ट पब्लिश केलाय. त्याच्यात कोणत्या कोणत्या मेडिसिन आहेत इन्क्लूड? हा सर, सध्या माझ्या सर वाचनात आलं होतं पंजाबमध्ये, सॉरी सर मला एक्झॅक्ट रिकॉल होत नाहीये, मी त्याबद्दल आता एक 2025 च्या एंडिंगला पुण्यामध्ये कोल्ड
कोल्ड्रीन हा नावाचं एक सिरप होतं बघा, तुम्ही ऐकलं असेल न्यूज मध्ये. तर ते सिरप त्या ठिकाणी येस सर. सबस्टँडर्ड स्पुरियस काही घटक आढळले होते. कोणता कंपोनंट आढळला होता त्याच्यामध्ये? सर त्यामध्ये सर मेनली सर डायथिलीन ग्लायकॉल नावाचा सबस्टिट्यूट आहे किंवा सॉल्व्हंट आहे, जो की ग्लिसरॉलला ऍडज्युव्हंट म्हणून टाकला जातो किंवा पर्यायी म्हणून टाकला जातो, बरं. ज्या थ्रू तो एक प्रकारचा टॉक्सिक आहे आणि तो एक स्वस्त चीप प्रोडक्ट म्हणजे चीप सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. रिटेल मेडिकल शॉपचं लायसन्स कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं? सर मला एक्झॅक्ट क्वेश्चन थोडा समजला कंडिशन्स काय नाहीये. असतात लायसन्सच्या? व्हॉट आर द कंडिशन्स फॉर लायसन रिटेल होलसेल लायसन्सच्या कंडिशन्स काय असतात? येस सर, एक तर प्रिमायसेस पाहिजे सर, कोल्ड स्टोरेज पाहिजे, सॉरी स्टोरेज कंडिशन्स पाहिजे, त्यानंतर सर रजिस्टर्ड फार्मसिस्ट पाहिजे, मेनली सगळ्यात महत्वाचा घटक. त्यानंतर सर ज्या काही रिक्वायरमेंट ऑदर रिक्वायरमेंट म्हणलं तर जे की आपण मेडिसिन कशा ठेवतोय, कुठल्या गोष्टी रेकॉर्ड ठेवतोय का, किंवा त्यामध्ये सर्व रेकॉर्ड इनबिल्ट आहेत का, त्या पूर्ण घटक सर म्हणजे इम्पॉर्टंट आहेत की रेकॉर्ड सुद्धा म्हणजे त्या प्रत्येक घटकासाठी जबाबदार आहेत सर. सुगम पोर्टल तुम्हाला माहिती आहे? सुगम पोर्टल हा सर, येस सर. कशासाठी येते? सर सुगम पोर्टल हे सेंट्रल ड्रग कंट्रोल अथॉरिटी अंडर खाली त्यांनी हे केलेलं आहे. तर त्यामध्ये सर जे काही नवीन ड्रग आहेत किंवा न्यू ड्रग्स आहेत त्यांचं अप्रुव्हल असेल किंवा मेडिकल डिव्हाइस असतील, क्लिनिकल ट्रायल असेल आणि बाकीच्या अदर जागृती असतील काही, किंवा मेनली जर म्हणलं तर सर न्यू ड्रग साठी जे अप्रुव्हल आहेत किंवा लायसन्सिंग साठी इम्पोर्टच्या त्याच्या अप्रुव्हल साठी सुद्धा ब्लड सुगम बँकेसाठी पोर्टल ब्लड आहे बँकेला सर. अप्लाय करायचं असेल तर त्या पोर्टल थ्रू करता येतं का ब्लड बँकेला? सॉरी सर, मला थोडं एक्झॅक्ट कन्फ्युजन होतंय. नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट कोण पब्लिश करतं? नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट. आणि किती मेडिसिन आहेत रिसेंटच्या ह्याच्यामध्ये? सॉरी सर, सर आयपीसी थ्रू सर इंडियन फार्माकोपिया यांच्या थ्रू प्रकाशित होतं सर. जेनरिक आणि स्टँडर्डचा नेमका काय फरक आहे? डिफरन्स बिटवीन द जेनरिक अँड स्टँडर्ड. हा येस सर, जेनेरिक म्हणजे सर असं म्हणू शकतो की त्या ड्रगचं प्रॉपर जे फार्मॅकोलॉजिकल नेम आहे ते त्या ड्रगच्या लेबलवरती असतं, आणि ब्रँडेड हे सर एखाद्या कंपनीनं दिलेलं असतं की त्याचं ब्रँड त्यांनी त्यावरती हे केलेलं राहतं लेबलवरती. त्यामध्ये जेनरिक सर थोडं म्हणलं तर त्यांचा क्लिनिकल ट्रायल आणि मार्केटिंगचा खर्च थोडा कमी असतो, त्यामुळे ते स्वस्त पडतात. पण असं ज्या जेनरिक मेडिसिन मार्केटमध्ये असतात त्याच्यावरती पण ब्रँड असतो. येस सर, येस. आणि आता विकल्या जातात ज्या मार्केटमध्ये येस सर, स्टँडर्ड म्हणून, तर त्या कशा आहेत? जेनरिक आहेत का स्टँडर्ड आहेत? सर इक्वली सेम आहेत असं वाटतं मला. जेनरिक मध्ये म्हणजे एवढा फरक नाहीये की ब्रँडेड मध्ये आणि जेनेरिक मध्ये जे की बायोसिमिलर्स म्हणजे सिमिलर घटक असतात किंवा त्यांची जी प्रोसेसेस आहेत त्या सिमिलर असतात, ज्या की ब्रँडेड थ्रू तयार केलेल्या जातात, त्याच जेनेरिक थ्रू असतात. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय ड्रग्स? बायो अवेलेबिलिटी काय असते? सर एखादा ड्रग घेतला तर तो ब्लड मध्ये किती एक्सटेंट मध्ये जातो आणि त्याची आपल्याला ऍक्शन भेटते, याला आपण बायो अवेलेबिलिटी असं म्हणू शकतो. ऑनलाईन फार्मसी बद्दल काय मत आहे? ऑनलाईन मेडिसिन सेलिंग व्हायला पाहिजे का नाही? पेशंटचं बेनिफिट्स, नुकसान काय त्याच्यामध्ये?
येस सर, म्हणजे साहजिकच सध्या जे संप झाला होता, तर त्यावरून असं म्हणजे वाटतं की सर एक एक प्रकारे जर बघितलं सर, त्यामध्ये असं म्हणतात की जे मार्जिन आहे 50 ते 90% तर ते मार्जिनचा इश्यू होता, त्यामुळे त्यांनी त्याला विरोध करत होते. पण मला असं वाटतं की सर ऑनलाईन फार्मसी की सामान्य माणसाला त्यावरती ऍक्सेस घातले पाहिजे सर. जर जे ऑनलाईन प्रिस्क्रिप्शन प्रॉडक्ट आहेत किंवा त्याचं जे रेग्युलेशन आहे सर, त्या बाबतीत चांगले रूल जर केले तर ते नक्कीच सर फायद्याचं ठरू शकतात, म्हणजे असं मला वाटतं. त्या बाबतीत काही सायकोट्रोपिक्स ड्रग आहेत त्यावरती प्रतिबंध आहे, पण त्याच्यावरती स्ट्रॉंगली जर प्रतिबंध करून जर त्यांनी जर अंमलबजावणी केली तर नक्कीच सर फायद्याचं ठरेल असं वाटतं मला. ओके. एक पब्लिक अवेअरनेस म्हणून मेडिसिन बद्दल तुम्ही लोकांना काय काय अवेअर करू शकता ऍज अ ड्रग इन्स्पेक्टर? येस सर, मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यामुळे सर मी त्या गोष्टी जाणतोय की सिंपल गोष्ट आहे की एखादा ड्रग महाग आहे तर त्यावरती मी मी फार्मासिस्ट म्हणून सांगू शकतो. त्यानंतर सर आता सध्याला प्रॉब्लेम चालू आहे सर, अँटीबायोटिक्स रेजिस्टन्स वगैरे हा प्रॉब्लेम आहे. तर मी त्याबद्दल सर एक अवेअरनेस वाढणं गरजेचं आहे. जे की मेडिसिन घेत आहेत पण त्याचं पूर्णतः त्यांना त्याचा रिलीफ भेटतोय का, या बाबतीत थोडस मला असं वाटतं की जागृती होणं गरजेचं आहे. आणि त्या बाबतीत सर मी जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीनं करता येईल किंवा सामान्य माणसाशी जोडता येईल त्या बाबतीत सर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल सर. ओके. ड्रग लायसन्स जे मिळतं आपल्याला, ते इश्यू होतं ते विदिन द किती दिवसामध्ये मिळायला पाहिजे? महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन ऍक्ट 2015च्या अंतर्गत ज्या आपल्याला सेवा द्यायच्या, तर किती दिवसात विदिन द किती डेज मध्ये रिटेल आणि होलसेल लायसन्स दिलं पाहिजे? आणि हु इज द डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर इश्युइंग द लायसन्स? सर त्यामध्ये असिस्टंट कमिशनर देतात सर लायसन, किंवा मेनली लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे जॉईंट कमिशनर अंडर खालची. त्यामध्ये आणि किती सर मला एक्झॅक्ट म्हणजे डेज माहित नाही, 30 डेज मध्ये, 30 दिवसाच्या एक्झॅक्ट आतमध्ये नाही सर मला थोडस. रिटेल आणि होलसेल 30 दिवसाच्या आतमध्ये आपण दिलं पाहिजे. आणि असिस्टंट कमिशनर हे काय त्यांना लायसन्सिंग अथॉरिटी आहे. येस सर. जर समजा उदाहरणार्थ तुम्ही मेडिकल शॉपला सबमिट केलं, व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला काही पॉलिटिकल प्रेशर जाणवलं, तुम्ही काय ऍक्शन कराल किंवा काय स्टेप्स असतील? येस सर. हा सर, मी समजून एक समजदारीचा भाग म्हणून एक गोष्ट समजून सांगेल किंवा या गोष्टीमध्ये खरा प्रॉब्लेम आहे आणि जो की सामान्य माणसाला हानिकारक आहे. मी तो समजवण्याचा प्रयत्न करेल. आणि अदर गोष्ट फॅक्ट्स आहेत त्यांना समजून सांगेल की बाबा ह्या गोष्टीमुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतोय, भविष्यात पण होऊ शकतोय. आणि ही गोष्ट सर मेनली म्हणजे वरिष्ठांना पण सांगेल आणि त्यानुसार त्यांना पण चर्चा करून त्या बाबतीत पर्याय सुचवण्याचा पर्याय मी अवलंबेन सर. ओके. सध्या एफडीएनं ईमेल एक जारी केलाय ज्याच्यावरती सामान्य नागरिक तक्रार करू शकतात आणि फोन नंबर आहे. कोणता, काय नंबर आहे तो? सर हा फूड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या डिपार्टमेंट थ्रू 1800 365 365. सॉरी मला थोडस कन्फ्युजन आहे. ती एकदा आणि एक बघून घ्या. वेबसाईट आहे सर, वेबसाईट आणि हे बघून घ्या. अनुसूचित व्यापार प्रथा म्हणून आता अनुसूचित व्यापार प्रथा म्हणून सध्या एफडीएनं म्हणजे तुकाराम मुंडे आयुक्त यांच्या आदेशाखाली एक आदेश काढलाय रिसेंटली, तुम्ही न्यूज मध्ये पण ऐकला असेल. तर काय येतो, कशा संदर्भात आहे?
म्हणजे ग्राहक हा संरक्षण सर. कायदा जे आहे, ग्राहक संरक्षण कायदा, तर त्याचा येस सर. यूज करून, म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याचं कलम 247 ह्याचा यूज करून अनुसूचित व्यापार, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणून एक आता GR काढलाय. येस सर. कशा संदर्भात आहे तो? हा सर, मला असं वाटतं की सर मी गेस करू शकतो, जे की गुटखा बंदी असेल या बाबतीत आहे सर. जसं की का त्यांनी एक्सटेन्सिव्ह नाही, ड्रग्स रिलेटेड आहे. ड्रग्स रिलेटेड काढलाय, ड्रग्स रिलेटेड आहे. तर तो सॉरी जो सर, आहे, मला तो थोडंसं तो त्याबद्दल तो जो कन्फ्युजन. आहे, तर त्या GRचं म्हणणं काय आहे, की भारतीय राज्यघटनेचे कलम 21 अंतर्गत जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याचं संरक्षण आहे आपल्याला. म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला तिच्या जीवनापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. हा एक प्रश्न, 21 आर्टिकल. दुसरा आहे, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस करू शकत नाहीत, म्हणून रुग्णांना याच रुग्णालयाच्या फार्मसीमधून औषधं तुम्ही खरेदी करावी अशी सक्ती करता येणार नाही. ही कंपल्सरी ह्याच ह्याच्यातून येस करतात. येस. कुठंही परवानाधारक कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. तर असा ते रिसेंटचा तो आदेश आहे. FDAच्या वेबसाईटवर आहे तो आदेश. नो मॅन्डेटरी परचेस फ्रॉम हॉस्पिटल अटॅच फार्मसी म्हणून. येस येस. बॅन ड्रग ची यादी तुम्ही बघितली का? बॅन ड्रग्स कोणते आहेत भारतामध्ये? हो सर, म्हणजे जवळपास मी वाचले त्या बाबतीत म्हणलं तर सध्या एक लिस्ट आलेली आहे सर 16 ड्रगची, की त्यामध्ये काही डायबिटीज ड्रग आहेत आणि अदर काही आहेत, जसं की हर्बल ड्रग मध्ये विटॅमिन ई असेल, किंवा त्यांचे जे ॲलोवेराचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये जे म्हणजे केलेले ड्रग त्या 16 मध्ये सांगितलेले आहेत सर. आणि अदरवाईज 2025 मध्ये हु इज द सॉरी सर, फायनल मला एक्झॅक्ट आकडा सांगता येत नाहीये. ठीक आहे. हु इज द फायनल अथॉरिटी टू रिकॉल द ड्रग फ्रॉम मार्केट और टू विड्रॉ और रिकॉल? कोण अथॉरिटी आहे आपल्याकडं? कोण करू शकतं? सर मेनली सर असिस्टंट कमिशनर किंवा ज्या अंडर खाली ड्रग इन्स्पेक्टर आहेत, ड्रग इन्स्पेक्टरला पण अधिकार आहेत की एखादा ड्रग आपण म्हणजे जर फायनल आढळला, म्हणजे इलिगल आढळला तर त्यांच्या साईननं निघतं का प्रपोजल रिकॉलचं? सर सॉरी सर, मला त्या बाबतीत थोडस जॉईंट कमिशनर जे असिस्टंट कमिशनर जॉईंट कमिशनर ऑफ अ स्टेट, आणि त्यांनाच आपण म्हणतो स्टेट ड्रग कंट्रोलर असतात, किंवा ते जॉईंट कमिशनर आहेत. तर ते जॉईंट कमिशनर जे आहेत, सध्या कोण आहे जॉईंट कमिशनर? येस सध्या कोण आहे जॉईंट कमिशनर किंवा स्टेट ड्रग कंट्रोलर कोण आहेत? सॉरी सर, मला एकदा नाव येत नाही. गणेश रोकडे म्हणून आहेत सध्या स्टेट ड्रग कंट्रोल. त्यांनी रिसेंटली काय केले, सिप्ला कंपनीचं विड्रॉल आणि रिकॉल केलेलं आहे. Yes. बघा, तुम्ही ऐकली असेल न्यूज आता. सिप्ला कंपनीवरती पुण्यामध्येच ऍक्शन केली होती. तर त्यांनी CFA असतील, स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर ह्या सगळ्यांपासून विड्रॉ किंवा रिकॉलचं त्यांनी GR दिलेलं आहे. तर वेबसाईटला आहे तो, पण रिकॉल ऑर्डर असते तेच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. हा, आपण फक्त ऍज अ ड्रग इन्स्पेक्टर जे काही आढळलं असेल ते पुढे कळवू शकतो डिपार्टमेंटला, पण फायनल अथॉरिटी ती आहे, त्यांच्या नावानं ती ऑर्डर आहे. Yes. Yes. Expire medicine, suppose that repack in front of you, then what will be your immediate step? Yes, sir. साहजिकच जेवढ्या काही ज्या बॅच असतील किंवा जे डोजेस फॉर्म आहेत तिथं जे पूर्ण आहेत किंवा जी बॅच असेल तर ती पूर्ण सीज करण्याचा अधिकार ड्रग इन्स्पेक्टरला आहे, जे की
जे पूर्ण बॅच नंबर असेल किंवा ते पूर्ण चेक करणं गरजेचं आहे. आणि जे की मार्केटमध्ये जरी गेलेले असेल एखादा प्रोडक्ट ड्रग असतील किंवा त्याचा यूज होत असेल तर हे आपल्याला रिटर्न आणि त्या थ्रू पूर्ण प्रोडक्ट आपण जोडू शकतो. आणि जर त्याच्यामध्ये काही आढळलं किंवा जर एक्सपायरी जर संपलेलीच आहे किंवा एक्सपायर झालेलंच आहे ऑलरेडी तर तो ती पूर्ण बॅचच सीज केली जाते. ठीक आहे.